नमस्कार. तर पिंगा गं पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की मिठू अजित आणि प्रेरणाला म्हणत असते की मला एक कळत नाही आहे की इंदू मॅडमला इतका कॉन्फिडन्स आलाच कुठून. त्या डिरेक्टली हे म्हणाल्या की वल्लरीचे बाबा इथे राहणार नाहीत आणि ज्या तोऱ्यात त्या बोलल्या ना, माझं तर डोकं फिरलं होतं. यावर आता प्रेरणा म्हणते की बरोबरच बोलल्या ना त्या. तेव्हा मिठू खूप शॉक होऊन प्रेरणाकडे बघायला लागते. तेव्हा प्रेरणा म्हणते की हो, म्हणजे इंदू काकी तसंच बोलणार, कारण आपल्याकडच्या प्रथा परंपराच तसं शिकवतात आपल्याला. पूर्वीचे आईवडील ना मुलीच्या सासरी तिच्याकडे बसायचे सुद्धा नाहीत. आणि कारण माहिती आहे का, पहिल्या नातवंडाचं तोंड आपण जोपर्यंत बघत नाही ना तोपर्यंत. तेव्हा आता मिठू म्हणते की काय प्रकार आहे हा, मला नाही पटत आहे हे. यावर प्रेरणा म्हणते की मिठू, अगं तुला पटलं नाही तरीसुद्धा फॅक्ट आहे हे. अर्थात आता या सगळ्या पद्धतीचा चेहरा थोडासा बदलला आहे. म्हणजे कसं, आता मुलीच्या आईवडील तिच्या सासरी येतात, राहतात पण पाहुण्यासारखेच. पण मग जर आईवडिलांना होईन असं होतं, तेव्हा जर ती मुलगी म्हटली की मी माझ्या आईवडिलांना इथेच घेऊन येते, तर मात्र तिच्या सासरच्यांची तोंड वाकडी होतात. भलेही ती मुलगी कमवणारी असली तरीही, ती मुलगीच आपल्या आईवडिलांचा खर्च करणार असली ना तरीही त्यांची तोंड वाकडी ती वाकडीच, कारण शेवटी ते त्या मुलीचे आईवडील आहेत ना. यावर मिठू म्हणते की हो, आत्ता कसं बरोबर बोललीस. तेव्हा अजित म्हणतो की पण आम्ही असा विचार नाही करत हा, म्हणजे ॲटलिस्ट मी आणि मनोज तरी. आम्हाला दोन्हीकडच्या आईबाबा सारखेच असतात. आता बायकोच्या आईवडिलांना परक म्हणून का वागवायचं, आणि बायकोच्या आईवडिलांनी सुद्धा आम्ही परके आहोत असा का विचार करायचा. तेव्हा मिठू म्हणते की कारण मुली जन्माला आल्यापासून आईवडिलांना हेच सांगितलं जातं ना की ते परक्याचं धन आहे, आणि ते असाच विचार करणार ना की आपल्याला आता मुलगी झाली, हिला लहानाचं मोठं करायचं आणि मग तिला तिच्या हक्काच्या घरी पाठवायचं, म्हणजे सासरी पाठवायचं. आणि ती प्रेरणाला म्हणते की प्रेरणादी, मला सांग की ज्यांना एकुलती एक मुलगी असते किंवा ज्यांना 2 मुली असतात, त्यांच्या आईवडिलांनी काय करायचं गं. किंवा मुलीचे लग्न होऊन ती सासरी जाते आणि जो मुलगा आहे तो न करता निघाला किंवा त्याने आईवडिलांना विचारलंच नाही, तर अशा आईवडिलांनी काय करायचं, कुठे जायचं गं. आणि म्हणते की हां, आत्ता मला कळालं की इंदू काकूंना इतका कॉन्फिडन्स आला कुठून. आणि म्हणते की बरं, इंदू काकूंचं जाऊ दे गं, पण ॲडव्होकेट वल्लरी मनोज भामरे यांचं काय, हा काय कॉन्फिडन्स आहे की इंदू काकू स्वतः हट्ट करतील की तात्यांना इथे राहू दे म्हणून. आणि म्हणते की ही वल्लरी पण ना, तितक्यात आता तिथे वल्लरी आणि मनोज येतात. आता वल्लरी मिठूचं बोलणं ऐकून म्हणायला लागते की ही वल्लरी पण ना वेडी आहे, काहीही विचार न करता बोलते, हेच म्हणायचं आहे ना तुम्हाला मिठूताई. तेव्हा सर्वजण आता वल्लरीकडे आश्चर्याने बघायला लागतात. आता वल्लरी म्हणते की तुमच्या भाषेत सांगायचं झालं तर घी अगर सीधी उंगली से ना निकले तो उंगली टेढ़ी करनी पडते, आणि आमच्या सासूबाईंच्या बाबतीत असंच काहीसं करावं लागणार आहे, म्हणूनच तर तुम्हा सगळ्यांना इथे बोलावून घेतलं ना मी. तेव्हा मिठू खुश होऊन विचारते की म्हणजे तुझ्या डोक्यात काहीतरी शिस्त आहे, काय प्लॅन आहे, सांग ना. यावर वल्लरी म्हणते की हो सांगते. आणि ती अजितकडे एक चिठ्ठी देत म्हणते की अजित भाऊजी, ही चिठ्ठी, यात मी खानदेशी भाषेत काहीतरी लिहिलं आहे, ते एकदा वाचा, तुम्हाला ते ॲक्ट करायचं आहे. आता अजित ती चिठ्ठी बघत म्हणायला लागतो की म्हणजे इंदू काकींना मनी ऑर्डर करायचं आहे का. तेव्हा मनोज आणि वल्लरी हसायला लागतात आणि म्हणतात की नाही. आता मनोज म्हणतो की आता पुढे वाच. तेव्हा अजित ती चिठ्ठी वाचायला लागतो आणि म्हणतो की वल्लरी, हे खूप कन्फ्युजन आहे गं, म्हणजे मी नक्की काय करायचं आहे. तेव्हा वल्लरी अजितला काही न बोलता हसायला लागते. तर आता यानंतर आपण पाहतो की अजित वल्लरीने त्याला दिलेली चिठ्ठी बघत असतो आणि तो मनोजला म्हणतो की अच्छा, म्हणजे आत्ता मला कळलं की मी इंदू काकींच्या वडिलांचा आत्मा आहे, आत्माराम. यावर मनोज म्हणतो की हो बरोबर, आईच्या वडिलांचं नाव आत्माराम, त्यांना जाऊन आता खूप वर्ष झाली, पण काय आहे ना, आईचा त्यांच्यावर आणि त्यांचा आपल्या लेकीवर खूप जीव होता, म्हणूनच तुला त्यांचा आत्मा बनून तिच्या मनात हा विचार पेरायचा आहे की वल्लरीच्या वडिलांची सेवा माझ्या हातून, म्हणजेच इंदूच्या हातून झाली तरच तिला स्वर्ग मिळेल. आता तिथे मिठूसुद्धा असते आणि ती अजितला म्हणते की आणि तुमच्या ॲक्टिंगची ट्रेनिंग घ्यायला मी तर आहेच, मी सांगते ना अगदी तसं करायचं. आणि ती अजितला म्हाताऱ्या माणसांची ॲक्टिंग कशी करायची हे समजावून सांगायला लागते. तेव्हा अजितसुद्धा यासाठी तयार होतो आणि म्हणतो की बरं, आणि तो चिठ्ठी वाचायला लागतो. आता अजित त्या चिठ्ठीमध्ये जे काही लिहिलेलं असतं ते फटाफट वाचायला लागतो. तेव्हा मिठू अजितला थांबवत म्हणते की 1 मिनिट, असं फटाफट नाही वाचायचं, जे लिहिलं आहे ना ते समजून घ्यायचं. आता मिठू म्हणते की मी तुम्हाला जसं सांगेल ना तसंच करायचं, आता तुम्हाला म्हातारं व्हायचं आहे आणि हळूहळू बोलायचं आहे. तेव्हा अजित मनोज आणि मिठूला खोकून दाखवायला लागतो. तेव्हा आता मनोज आणि मिठू वैतागतच तिथून निघून जातात आणि म्हणायला लागतात की नाही जमणार. तर आता यानंतर आपण पाहतो की अजित, मिठू, मनोज आणि प्रेरणा सर्वजण कॅफेमध्ये आलेले असतात. आता
मिठू तिथेच सुद्धा सर्वांशी म्हाताऱ्या माणसाच्या आवाजात बोलण्यासाठी अजितला सांगत असते। तेव्हा आता कॅफेमध्ये काही कस्टमर येतात तेव्हा अजित त्यांच्याशी सुद्धा म्हाताऱ्या माणसाच्या आवाजात बोलायला लागतो। तेव्हा ती माणसं खूप शॉक होऊन अजितकडे बघायला लागतात। आता अजित अचानक नॉर्मल होऊन बोलायला लागतो तेव्हा मिठू खूप टेन्शनमध्ये येते आणि अजितजवळ जाऊन त्याला म्हणायला लागते की तुम्हाला म्हाताऱ्या माणसाच्या आवाजात बोलायचं आहे, तुम्ही अशी बेरिंग का सोडताय, तुम्हाला बेरिंग पकडायची आहे। आता प्रेरणा आणि मनोज हे सगळं बघत असतात। आता प्रेरणा हळूच मनोजला म्हणते की मिठू डिरेक्टरच्या रोलमध्ये शिरले, आता अजितचं काही खरं नाही आहे आज। तर इकडे अजित खूप टेन्शनमध्ये आलेला असतो आणि तो मिठूला म्हणतो की हे खूप अवघड आहे ग, अगं मी म्हातारा नाही आहे ना, लक्षात येत नाही माझ्या। तेव्हा मिठू अजितला म्हणते की हे बघ एकदम सोपं आहे, फोकस करा, फोकस। ॲक्टिंग ना कशी नॅचरली आली पाहिजे, आपण असं ॲक्टिंग करतो असं वाटलं नाही पाहिजे। म्हणजे आपल्याला कुठला संवाद किंवा कुठला डायलॉग देतात ना तेव्हा ते आपली रोजची कामं करता करता म्हणायचं, म्हणजे असं वाटतं की आपण ते कॅरेक्टरच करतोय। आता हे सगळं ऐकून अजित खूप टेन्शनमध्ये आलेला असतो आणि तो खूप टेन्शनमध्ये येऊन मिठूकडे बघत असतो। तेव्हा मिठू म्हणते की एवढं टेन्शन का घेताय तुम्ही, एकदम फ्री राहायचं, जमेल तुम्हाला, करा आता। आणि ती अजितला म्हणते की ॲक्शन। तेव्हा अजित आता लगेचच कॅरेक्टरमध्ये येतो आणि कॅफेमध्ये आलेल्या एका कस्टमरला जाऊन म्हणायला लागतो की इंदू बेटा मजेशीर ना तू, तुझी काळजी वाटते ग माय आम्हाला, स्वर्गातून रोज पाहत असतो आम्ही तुला, तू तुझ्या सुनेला ताब्यात ठेवतेस ना ते बघून तुझी माय बूम खुश आहे। आता हे बघून मिठू खूप चिडते। तेव्हा मनोज मिठूला समजावत म्हणतो की मिठूताई थांबा, शांत व्हा। आणि तो अजितला सांगायला लागतो की बूम नाही बम, बम म्हणजे गहरी, गहरी म्हणजे खूप खूप। तर इकडे मिठू आता प्रेरणाला म्हणायला लागते की प्रेरणादी वल्लरीने हा प्लॅन केला आहे खरा, पण सक्सेसफुल होईल ना गं। यावर प्रेरणा म्हणते की नक्की होईल सक्सेसफुल, आपली वल्लरी वकील आहे ना, वकिलांना सायकोलॉजीचा पण अभ्यास करावा लागतो। आता ही इंदू काकींची सायकोलॉजी तर ती कोळून प्यायले, त्यामुळे त्यांना काय पटेल काय नाही पटणार हे तिला चांगलंच माहिती आहे, त्यामुळे यावेळेस ना आपण तिच्या कन्व्हिक्शननुसार जाऊया। तेव्हा मिठू प्रेरणाला म्हणते की प्रेरणादी आमच्या इंडस्ट्रीमध्ये कन्व्हिक्शन हा वर्ड सर्रास वापरला जातो अगं। तेव्हा प्रेरणा मिठूकडे बघायला लागते आणि मिठूला म्हणते की किती इझिली आमची इंडस्ट्री म्हणालीस ग तू, आणि तू पुन्हा एकदा ॲक्टिंग करण्याचा विचार का नाही करत ग। आता हे ऐकून मिठू खूप टेन्शनमध्ये येते आणि प्रेरणाकडे बघायला लागते आणि तिला काहीच न उत्तर देता तिथून लगेच निघून जाते। तर आता यानंतर रात्री आपण पाहतो की वल्लरी, मनोज आणि मिठू इंदुताईंची वाट बघत बिल्डिंगच्या खाली गार्डनमध्ये उभे असतात। आता मिठू वल्लरी आणि मनोजला म्हणते की मला प्लॅन तर कळला आहे, पण किती उशीर असं इथे उभे राहायचं आहे। तेव्हा आता मनोज म्हणतो की फक्त 1.5 मिनिट, कारण बरोबर 8:22ला आई इथे फेरफटका मारायला येते आणि हा प्लॅन तिला इथेच कळला पाहिजे। तेव्हा वल्लरी मिठूला म्हणते की आणि सासूबाई आल्यात का ते बघून या। आता मिठू जाऊन इंदुताई आल्यात की नाही हे बघायला लागते। आता इंदुताई जिन्यावरून खाली उतरतच असतात। तेव्हा हे बघून मिठू खुश होऊन म्हणायला लागते की आल्या, असं म्हणून ती धावतच जाऊन ठरल्याप्रमाणे इंदुताईला ऐकायला जाईल अशा आवाजात आता तिघेही ते बोलायला लागतात। आता वल्लरी मोठ्याने म्हणते की काय सांगताय काय मिठूताई, तुम्ही हे कसं काही शक्य आहे, ही सगळी अंधश्रद्धा आहे, माझा तर यावर विश्वास नाही आहे। तेव्हा मनोज म्हणतो की बरोबर आहे मिठूताई, तुझ्याशी खोटं का बोलतील पण। आणि तो मिठूला म्हणतो की मिठूताई तुम्ही बोला आता। या तिघांचाही आवाज ऐकून आता इंदुताई हळू झाडाच्या आडून या तिघांचंही बोलणं ऐकायला लागतात। आता मिठू म्हणते की तुम्हाला माहिती आहे का, तब्बल 113 वर्षांनी हा योग आला आहे आणि हा योग खूप रेअर आहे। तेव्हा वल्लरी हळूच म्हणते की मराठीत बोला। तेव्हा मनोज मोठ्याने म्हणतो की दुर्मिळ म्हणायचं आहे का तुम्हाला। तेव्हा मिठू म्हणते की हो, बरोबर रात्री 1:13 आपले पूर्वज आपल्याशी संपर्क साधतात आणि आपल्या आयुष्यामध्ये आपलं आयुष्य सुंदर करण्यासाठी कानमंत्रसुद्धा देतात। तेव्हा वल्लरी विचारते की पण कसं देतील। आता मिठू सांगते की पूर्वीचे जे पूर्वजांचे आत्मे होते ना ते आरशात दिसायचे किंवा स्वप्नात दिसायचे। आता इंदुताई हे सगळं लक्ष देऊन ऐकत असतात। आता मिठू सांगते की पण आता जमाना बदलला आहे ना, मग आता ते फोन करतील किंवा मेसेज करतील काय माहिती। तेव्हा मनोज म्हणतो की काय सांगताय मिठूताई, या सगळ्यांवर ना माझा खूप विश्वास आहे हा, म्हणजे बघा ना माझे पूर्वज येतील, म्हणजे त्यांच्यापैकी कोणीतरी एक माझ्या आयुष्यात येऊन माझं भविष्य सांगणार आहे, हे किती भारी आहे ना। तेव्हा मिठू म्हणते की हो, हे तर काहीच नाही, भारी तर पुढे अजून खूप भारी, पण त्यासाठी ना आपण पुण्यात्मा असायला हवं, म्हणजे त्या व्यक्तीने खूप
पुण्य केलेलं असायला हवं. म्हणजे नव्या विचारांची कास धरून आपल्या जुन्या रूढी परंपरा जर आपण बुडवले असतील ना तर आपले पूर्वज आपल्यावर नाराज असतात. आणि जर तुम्ही खूप पुण्य केले असेल ना तरच तो पूर्वजांचा आत्मा त्या व्यक्तीशी संपर्क साधेल. तेव्हा मनोज म्हणतो की अरे माझा काही चान्स नाही, मग माझं सुद्धा नाहीच आहे. म्हणजे आता वल्लरी म्हणते की हो माझा पण नाही आहे, मी पुण्यात्मा तर आहे तशी, पण शेवटी मी सुद्धा नवीन परंपरा फॉलो केल्या आहेत ना, पण मग आता काय करायचं, मी नाही आहे पुण्यात्मा. तेव्हा मनोज म्हणतो की काय वल्लरी तू का नाही आहे पुण्यात्मा. तेव्हा वल्लरी म्हणते की तुम्ही पण तर नाही आहे ना. यावर मनोज म्हणतो की माझी गोष्ट वेगळी आहे गं. तेव्हा आता हे सगळं ऐकून इंदुताई मनातच म्हणतात की खरं आहे हे सगळं, नाहीच आहे तू पुण्यात्मा. तेव्हा मिठू म्हणते की मी सुद्धा नाही आहे पुण्यात्मा. तेव्हा वल्लरी म्हणते की मग आता, तर मनोज म्हणतो की मग आता कोण असेल पुण्यात्मा. म्हणजे आता आपल्या तिघांपैकी तर कोणी नाही आहे, मग कोण असेल. तेव्हा मिठू म्हणते की तुला माहिती आहे का पुण्यात्मा कोण असतो. पुण्यात्मा तो असतो जो जप करतो, जो पोथी वाचतो, जो देवदेव करतो, तोच खरा पुण्यात्मा. आता हे ऐकून इंदुताई चांगल्याच खुश होतात आणि म्हणायला लागतात की असं जर असेल तर माझ्यासारखा पुण्यात्मा हातामध्ये कंदील घेऊन शोधला ना तरी सापडणार नाही. म्हणजे याचा अर्थ माझे पूर्वज माझ्याशी बोलणार, मीच आहे तो पुण्यात्मा, असं म्हणून त्या खूपच खुश होतात आणि खुशीने टाळ्या वाजवायला लागतात. आता हे तिघेही नाटक करतात जसं काही या तिघांना काही माहितीच नाही असं दाखवत पाठी बघायला लागतात आणि म्हणायला लागतात की अरे तुम्ही. तर मनोज म्हणतो की आई अगं तू इथे काय करतेस. तेव्हा इंदुताई खूप टेन्शनमध्ये येतात आणि म्हणायला लागतात की अरे मी इथे शतपावली करायला आली आहे ना, चालू दे तुमचं, मी जरा शतपावली करते असं म्हणून त्या तिथून निघून जातात. तेव्हा आता मनोज, वल्लरी आणि मिठू तिघेही हसायला लागतात. तेव्हा वल्लरी म्हणते की पाहिलं ना मिठूताई, आपला बाण एकदम करेक्ट निशाण्यावर बसलाय. आता इथून पुढचा प्लॅन अजित भाऊजींवर डिपेंड करतोय, बघूया ते कसा परफॉर्मन्स देत आहेत ते. आणि आजचा एपिसोड इथे संपतो. तर उद्याच्या एपिसोडमध्ये आपण असं पाहणार आहोत की मध्यरात्री इंदुताईंना एक फोन येतो. तेव्हा इंदुताई म्हणतात की इतक्या रात्री कोण फोन करतंय. तेव्हा आता फोन अजितने ठरलेल्या प्लॅनिंगप्रमाणे इंदुताईंना त्यांच्या वडिलांचा आत्मा बनवून फोन केलेला असतो. आता अजित इंदुताईंशी फोन उचलताच खोकायला लागतो. तेव्हा इंदुताई रागात म्हणतात की इतक्या रात्री खोकायला फोन केला आहे का, कोण आहे, ठेवा फोन. तेव्हा अजित आता म्हणायला लागतो की स्वतःच्या बापालाच विचारलीस तू, आत्माराम बोलतोय मी. तेव्हा आता हे ऐकून इंदुताई खूप रडायला लागतात आणि म्हणतात की नाना नाना कसे आहात तुम्ही. तेव्हा अजित म्हणतो की मी जे सांगतोय ते नीट ऐक. आता तुझ्या सुनेचे जे वडील आहेत ना त्यांच्या शरीरातून मी तुझ्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहे. तेव्हा हे ऐकून इंदुताई खूप शॉक होतात आणि अजित म्हणतो की त्यांची सेवा म्हणजेच माझी सेवा. तर यानंतर आता इकडे मिठू, मनोज आणि वल्लरी गप्पा मारत असतात आणि हसत असतात. आता मनोज म्हणतो की त्याने नानाची ॲक्टिंग काय परफेक्ट केली आहे ना. आता तितक्या तिथे इंदुताई येतात आणि जोरात वल्लरीला आवाज देतात. तेव्हा वल्लरी, मनोज आणि मिठू खूप शॉक होऊन इंदुताईंकडे बघायला लागतात आणि तिघांच्याही चेहऱ्यावरचा रंग उतरतो आणि आजचा एपिसोड इथे संपतो. तर आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि उद्याच्या नवीन एपिसोडसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.